आदित्य डेरे ना आज तुम्हाला त्याचं सगळं होम टूर वगैरे देणार आहे बरं का. बाकी त्यावर मला शेतातले मोकार काम होते, आता तेच पहिले कम्प्लीट करावं लागते ना मला. कॉलेज उघडायला माझं अजून थोडंसं टाइम आहे, त्याच्या आधी म्हणलं चला आपण बाजरी वगैरे लावलेली आहे ना, बाजरी ज्वारी काय असेल ते त्याच्यात सगळं कोळपून वगैरे घेतलं आम्ही. आदित्य डेरेचे 3 लाख फॉलोअर होतील, पर आता इंस्टाग्रामवर अजून म्हणलं चला आपण ना सगळ्यांनाच ब्लॉगिंग शिकून देऊ. तर मी माझ्या मामांना पण ब्लॉगिंग शिकत होतो. बाकी आदित्य डेरेने चांगली जनता कमावलीच आहे, त्याच्यामुळे कुणी ना कुणी आलम भेटायला आपण एकदम मन मोकळेपणाने भेटत असतो. अरे एवढंच नाही, मला ना मोकार काम बी राहते, ऑनलाईन मीटिंग करून माझे व्हिडिओज पण एडिट करावं लागतात, ते म्हणजे मीच करतो. बाकी आदित्य डेरेचं जर कधी पॉडकास्ट वगैरे शूट होणार असेल ना, म्हणजे माझंच बार का, ज्यांना माहित नाही ना आदित्य डेरे मी का बरं म्हणतो ते चला जाऊ दे, तुम्हाला माहितीच असेल इंस्टाग्राम वाल्यांना. अरे अरे पाणी कुठून येऊ राहिले एवढं यायला भाऊ, एक ना एक नवीन काम काहीतरी वाढतच राहतो मायभूती. तर चला जाऊ दे, तो काय विषय झाला तेवढं पाहून घेऊन तेवढं नळ नीट करून घेऊ, म्हणजे पाणी नाही निघणार त्याच्यातून. बाकी आजीची चालली होती इकडे देवपूजा, आजीला म्हणलं बाकी माझ्या विषय पण देवाला थोडं सांग बरं का, मी बी एक्झिस्ट करतोय म्हणून जगात. थोडेसे डाळिंब वगैरे निघायचे सुरू झाले होते आपल्याला, त्याच्यामुळे म्हणलं चला कॅरेट वगैरे पहिले भरून देऊ, मग पाहू बाकीचे काम. आता कसं ते बरंच डाळिंब तोडावं लागत आहे, त्याच्यामुळे ते घरच्यांना नाही उरकत. आम्ही त्याच्यामुळे काय केलं, माणसं लावले होते तोडायला. आता त्यांचे 20-25 माणसं होते, मग त्यांना दर 10 मिनिटाला पाणी लागायचं, आणून द्यायला मलाच ठेवलं होतं त्यांनी. घरातच काही लांब नाही, पण चला म्हणलं आपलं कसं पुण्याचं काम आहे ना, हे केलंच पाहिजे भो. सगळ्या गोष्टी लवकर होती, पण या नळीना हांडा कळशी कधी पटक्यात भरणारच नाही भो. पार 5-10 मिनिटं लागत पर एक कळशी भरायला. काय यार खरंच ना, लई टाइमपास करण्यात काय मजा आहे राव. घेतला हांडा आहे, आता चला लवकर पाणी द्यायला त्यांना. मला डाळिंब कमी तोडावं लागत घर सांगू, आणि असे बारीक बारीक कामच जास्त करावं लागत. आता ते काम झालंय नव्हतं तेवढ्यात मम्मी मला काय म्हणली का, ते काय लाडकी बहीण योजना सुरू झालेली, ते आपल्याला फॉर्म बिम भरावं लागन. आणि आम्हाला खरं सांगू तर लई लेट देण्यात आलं का मम्मीचं अजून ना, ते काही बनेलच नाही, त्याचा फॉर्म नाही आणि बँकेचा अकाउंट नाही. आता मला कसं थोडं आहे ना, ATM मधून पैसे काढायचे होते आणि मम्मी तिथं होती. मम्मी माहिती का मला काय म्हणते, काय याच्यातून काय बसेल राहतं का नेमकं, पैसे कुठून येते. तेवढं झालंच होतं. मी घरी आलो त्याच्यानंतर गायांचं आपलं जे रोजचं सारखं आवरावं लागायचं. जेव्हापासून कॉलेज मा सुरू होईल ना, त्याच्यानंतर पासून मला काय एवढे काम करावं लागणार नाही. त्याच्यात आजीन त्या बी कुठंतरी गेल्या होत्या वाटतं देवाला, दोन्ही मैत्रिणीचे मानले होते, संगच राहते ना कायम. अरे जेवढे मी माझ्या मित्रांसोबत नाही राहत, त्याच्यापेक्षा जास्त आमच्या दोन्ही आज्या राहत्या एकमेका संग. कधी पाहिलं का या दोन्ही आज्या खरंच भाऊ एकत्र राहत्या, म्हणजे कसं त्यांचं प्रेम आहे ना. आता नमस्कार परापुरींनो, वावरात काम चालू आहे, रोज काम करावं लागत आहे. काय आहे आई म्हणते मोकार काम करतोय, आजी सुद्धा म्हणून राहील. बोल बोल बोल. फार बारीक झालोय मी. आता बाकीचं आहे बा, हे इकडं चालू आहे काम. आणि बाजरी बिजरी लावली, बाजरीचे नाही बाजरीचे नाही मला माहिती, बाजरी पेरली आहे. मग तेच ना पेरली, खुरपायला आली आहे बाजरी. बाकी मी कोळपली, तुम्ही बघितलं ते बी. आणि अजून बाकीचं पुढं पाहू. जे काही डाळिंब निघत आहे ना, त्याला घ्यायला पण ते माणसांना सकाळी सकाळीच येते, त्याच्यामुळे ते डाळिंब वगैरे तोडून आहे ना सगळं त्यांना व्यवस्थित द्यावं लागतं. आजीनं आता भरपूर प्रमाणात भाजी बिजी उपटलेली आहे, त्याच्यामुळे आता कसं रातची मेथीचीच भाजी बांधणार आहे. मम्मीने त्यांनी बी कसं गवताचे भरपूर वजे काढून ठेवले होते, मग त्याच्यानंतर मला बोलावलं होतं त्यांनी का गवताची वजे घेऊन जाय भाऊ. मी काय केलं, ट्रॅक्टर बिक्टर जोडला मस्त पैकी. आता ट्रॅक्टरच नेऊ म्हणलं, कुठं ते कुठाण्याची कामं करते, डोक्यावर वाद बसा द्या. डोक्यावर न्यायला काय नाही बरं का, डोक्यावर नेऊ शकतो, पण कसं आता जर आपलं काय आहे ट्रॅक्टर आणि एक तर ते वज मोकर मोठं, मला तर उचलतही नव्हतं, बळबळ उचललंय मी, पार कस तरी होत होतं ते उचलता माहिती का. आता एका टायमाला सगळेच काम करून घ्यायची सवय आहे, मग काही एकच काम नाही करायचं. जेवढे आपले पेंडिंग काम आहे ना तेवढे सगळे करून टाकायचे. आपल्या कॅमेरामॅनला 3-4 वेळा सांगावं लागत हो पार, कॅमेरा कसा धरायचा आणि कसा नाही धरायचा. 3-4 वेळा तर चुकतोच कॅमेरामॅन. होय, आणि असं काही नाही बरं का, गुरुपौर्णिमा आहे म्हणून त्याच दिवशी तुम्ही त्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजे. तुम्ही ना त्यांना चांगलं ध्यानात जरी ठेवलं ना आयुष्यभर, तरी तुम्ही गुरूंसाठी लय काय केलं म्हणायचं. अरे पण प्रत्येक दिवसाच एक वेगवेगळा मान पण राहतो ना. आजी शिकवित होते मला, काही आहे ना जुने झालेले आहे ना वेळे वगैरे कसे घासायचे नाही का. पण आता काय म्हणलं, शक्यतो मशिनरी वगैरे आल्या त्याच्यामुळे काही गरज पडत नाही. पण आजी म्हणले अरे भाऊ तसं नसतं, ते ना सगळं जी जुनं पद्धत राहते ना ती सगळ्यात खास राहते. आजीला म्हणलं आजी तू एक काम कर, आता सध्या ना तू मला ते सगळं शिकवते कसं काय करते, म्हणजे कसं पुढच्या पिढीला बी कळायला पाहिजे ना काय विषय राहतो म्हणून. तो आजी म्हणली ये चल मी तुला शिकवते का कसं आहे ना त्याला दार वगैरे करते. म्हणलं चालतंय, चला आपण बी घेऊ शिकून. अरे काय घास चांगला घास आहे, म्हणजे काय ना काय यांनी काय यांनी अरे उलटा झाला ते सुईच म्हणजे असं. हा अरे थांब थांब, असा धर या हातात आणि त्या हातानं घास या हातानं. अरे व घास जाय माग पाडता जर येळा पाडता अंगा असा. माग नको घेऊ, पुढं लोटायची निस्ती कानच पुढं लोटीच राहत. हा दिसतोय आवर. अरे थांब, सीताफळ झाड इतकं भारी आले त्याच्यात. चालतंय, चला जेवढं नाही तेवढं काही कवाय ना तरी शिकू तर राहिलोय ना.
चला आता आपण थोडं आपल्या घराकडे वळू. आज मी तुम्हाला माझं घर दाखवतो. सगळ्यात पहिल्यांदी पोर्च मध्ये आपली एंट्री होती आणि आता बाकी मला जायचंय कॉलेजला, त्याच्यामुळे जमणार नाहीये. बाकी तुम्हाला आताच दाखवून घेतो. आता कोणतरी पाहुणे बी आले आहे बा. हे बा, तर बाकीच दाखवतो मी तर. इकडं रूम बीम आहे, इकडे एक रूम आहे. बाकी वरती म्हणजे एकदम शॉर्ट मध्ये दाखवतो. हे हॉल आहे आपला सगळा. इथून पुढं इथून सगळं दिसतं. तुमचं फक्त एवढं चाललं होतं का घर बघायचं. मग या व्हिडिओत ना मी सगळं पूर्ण गरज दाखवून दिलेलं आहे. एवढंच नाही, मी ना एक ड्रोन शॉट वनी पण दाखवले, पण ते कसं थोडा लांब डोंगर होता ना, तिकडे जाऊन दाखवले मी. ते आहे पुढं. बाकी आमच्या घराचं काम कमीत कमी 3-4 वर्ष चाललं होतं त्याच्यामुळे. आणि जे घर आहे ना आपल्याला मला तर तेच लय आवडतं आपलं. बाकी इथून सगळं व्ह्यू तर एवढा भारी येतो ना, त्याच्यामुळे काही विषयच नाही. टाकी बिकी वरच आहे, त्याच्यामुळे रोजच पाणी वगैरे बघायला यावं लागतं किती भरलं किती नाही. काही म्हणा भाऊ, पण आमच्या घरावरून जो भारी व्ह्यू येतो ना, तो अजून इथून कुठूनच येऊ नाही शकत डायरेक्ट. दिसायला तर सगळी कोणच भारी दिसतं रे, पण मधून सेंटर वरून जे बघायला माझे ना ते अजून कुठंच नाही. बाकी ही माझी रूम तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे. इथं सगळं आपलं कामकाज चालतं. बेड, राहणं, खाणं, जेवण, झोपणं सगळं इथंच आहे. आणि आपलं पीसी सेटअप वगैरे येतं आपल्या युट्यूब साठी कितकं मदत करीत राहतं आपल्याला. बाहेरचं दाखवतो. वारा तर मोकर चालू आहे डायरेक्ट. ओ जग भाऊ, हाय करा एकदा. हाय. कॅमेऱ्यात बघण्यासाठी कमून काय नो त्यांना वाटलं एकच जणीवर आला का म्हणून, पार त्यांचे भांडणं सुरू झाले. पण त्यांना काय माहिती दोघं येतच होते म्हणून. बाकी या नवीन घरामध्ये मी पहिले युट्यूबचे व्हिडिओ काही नाही किचन मध्ये पण बनवायचं बरं का. म्हणजे मला काही ना तेव्हा माहित नव्हतं एवढं. हे खिडक्या कोण रे काय मुगडट होतंय. चायला ते पाऊस आला तर सगळं घरात पाणी घुसतंय. चला मी थोडं तुम्हाला त्या डोंगरावरून सुद्धा घर दाखवतो. नमस्कार. ओ स्माइल द्या. काय चालू आहे तुमचं? डवरा म्हणजे फळ पाहिलं तुमच्या डवरा म्हणते फळ पाहिलं असं आहे काय. म्हणजे अशा पद्धतीने आमची कोळपणी वगैरे चालती. आणि अजून काय त्यांचं लई मन लावून काम चालू आहे. उपटलं का चहा आईला कुठानाच झाला मग काय गेलो उपटून त्याच्यात. जाऊ द्या, एखादा अर्थ होत राहतं. कारण की त्यांचं मशीन काय म्हणतात सर कोळप चालू आहे, काय अवघड आहे, सोपं नाही ते, तुटत राहतं असं काही ना काही. असं काय ना का मी फक्त त्यांनाच काम सांगतो. त्यांच्या आधी मी सुद्धा 2-4 लाईनी कोळपून गेलो होतो. अरे कायचं काय भाऊ, मला वाटलं ते डोंगरावर जाता येईन आणि तिथून मस्तपैकी घरबीर दाखवता येईन. मध्ये एवढे भयान काटे ना, पर जायची पंचायत झाली होती तिथं. पण तरी म्हणलं चला आदित्य डेरे म्हणलं ना वरून बी घर दाखवणार आहे तर दाखवणारच आहे. अरे बाबू, अरे ते पायात गुतलं. या बाई मला वाटलं काय ना पाय धरला, घाबरलो ना मी. अरे बाबू, मेन म्हणजे मी तुम्हाला थोडं अजून ना डोंगराच्या अशा हाईटवर जाऊन दाखवतो का घर किती उंच आहे जास्त. म्हणजे सॉरी घर किती कसं दिसतं. बापरे मुकादम लागतोय. वर जाता जाता पार मै चप्पल तुटून गेली. हो मला वाटलं चांगली ठिकाण ती काय ती गेली मध्येच तुटून. दुसरी चप्पल असती तर नसती तुटली बर का. ह्याला बय डोंगराव गुफान गाफा मोक्का रे एक तर बार वाघाचीच भीती वाटती. काय भरोसा नाही तर वाघ यायचा बिग फॅन म्हणायचा घ्यायचा कोण मला. बाकी फायनली वरून घर काहीतरी असं दिसतंय, एक नंबर दिसतंय भावांना. मला तर लय आवडतं. बाकी तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ना तर लवकर लाईक बिग सबस्क्राईब सगळं करून ठेवा. इंस्टाग्राम आदित्य डेरे म्हणून आहे तर लवकर फॉलो बी करून ठेवा. बाय.